नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला। हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे। या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारांसह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली। अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमंतगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे। सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला। या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया। या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम, भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं। नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गोवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात। यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय। ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं। आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे। कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया। आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5 वर 28 जूनला करण्यात येणार आहे। हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे। मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5 वर करण्यात येणार आहे। दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5 वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो। मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल। दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी ZEE5 वर नक्की पहा असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला। हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे। या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारांसह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली। अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमंतगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे। सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला। या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया। या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम, भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं। नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गोवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात।
यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय। ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं। आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे। कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया। आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5 वर 28 जूनला करण्यात येणार आहे। हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे। मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5 वर करण्यात येणार आहे। दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5 वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे। याचा मला विशेष आनंद वाटतो। मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल। दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी ZEE5 वर नक्की पहा असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला। हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे। या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली। अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमंतगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे। सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला। या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया। या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं। नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गोवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात। यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय। ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं। आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे। कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया। आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5 वर 28 जूनला करण्यात येणार आहे। हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे। मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5 वर करण्यात येणार आहे। दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5 वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे। याचा मला विशेष आनंद वाटतो। मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल।
दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी Zee5वर नक्की पहा असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सत्य घटनापासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला। हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे। या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली। अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमंतगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे। सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला। या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया। या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम, भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं। नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गोवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात। यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय। ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं। आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे। कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया। आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर Zee5वर 28 जूनला करण्यात येणार आहे। हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे। मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला Zee5वर करण्यात येणार आहे। दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना Zee5वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो। मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल। दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी Zee5वर नक्की पहा असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सत्य घटनापासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला। हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे। या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली। अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमंतगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे। सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला। या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया। या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम, भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे,
ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं. नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया. आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5वर 28 जूनला करण्यात येणार आहे. हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे. मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5वर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. याचा मला विशेष आनंद वाटतो. मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल. दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी ZEE5वर नक्की पहा असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली. अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमनगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे. सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया. या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम. भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं. नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया. आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5वर 28 जूनला करण्यात येणार आहे. हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे. मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5वर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. याचा मला विशेष आनंद वाटतो. मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि
कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल। दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी Zee5वर नक्की पहा असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला। हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे। या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली। अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमंतगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे। सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला। या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया। या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम, भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं। नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गोवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात। यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय। ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं। आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे। कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया। आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर Zee5वर 28 जूनला करण्यात येणार आहे। हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे। मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला Zee5वर करण्यात येणार आहे। दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना Zee5वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो। मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल। दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी Zee5वर नक्की पहा असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला। हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे। या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली। अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमंतगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे। सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला। या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया।
या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं. नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया. आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5वर 28 जूनला करण्यात येणार आहे. हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे. मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5वर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. याचा मला विशेष आनंद वाटतो. मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल. दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी ZEE5वर नक्की पहा, असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली. अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमनगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे. सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया. या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं. नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया. आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5वर 28 जूनला करण्यात येणार आहे. हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे. मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5वर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. याचा मला विशेष आनंद वाटतो.
मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल. दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी Zee5वर नक्की पहा, असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली. अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमंतगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे. सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया. या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम. भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं. नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गोवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया. आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर Zee5वर 28 जूनला करण्यात येणार आहे. हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे. मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला Zee5वर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना Zee5वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. याचा मला विशेष आनंद वाटतो. मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल. दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी Zee5वर नक्की पहा, असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली. अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमंतगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे. सर्वत्र कौतुक झाला
आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला। या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया। या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं। नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात। यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय। ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं। आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे। कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया। आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5 वर 28 जूनला करण्यात येणार आहे। हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे। मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5 वर करण्यात येणार आहे। दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5 वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो। मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल। दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी ZEE5 वर नक्की पहा, असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला। हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे। या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली। अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमनगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे। सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला। या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया। या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं। नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात। यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय। ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं। आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे। कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया। आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5 वर 28 जूनला करण्यात येणार आहे। हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे। मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5 वर करण्यात येणार आहे। दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5 वर हा सिनेमा
पाहायला मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो. मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल. दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी Zee5वर नक्की पहा, असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली. अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमंतगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे. सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया. या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम. भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं. नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गोवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया. आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर Zee5वर 28 जूनला करण्यात येणार आहे. हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे. मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला Zee5वर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना Zee5वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो. मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल. दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी Zee5वर नक्की पहा, असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली. अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमंतगर,
किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे. सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया. या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं. नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया. आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5वर 28 जूनला करण्यात येणार आहे. हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे. मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5वर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. याचा मला विशेष आनंद वाटतो. मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल. दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी ZEE5वर नक्की पहा असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली. अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमनगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे. सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया. या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं. नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया. आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5वर 28 जूनला करण्यात येणार आहे. हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे. मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5वर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा
होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना झी5 हा सिनेमा पाहायला मिळणार आहे। याचा मला विशेष आनंद वाटतो। मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल। दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी झी5 नक्की पहा असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला। हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे। या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली। अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर, पवन पेठे, प्राजक्ता हनुमनगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे। सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला। या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया। या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम, भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं। नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गोवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात। यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय। ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं। आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे। कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया। आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर झी5 28 जूनला करण्यात येणार आहे। हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे। मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला झी5 करण्यात येणार आहे। दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना झी5 हा सिनेमा पाहायला मिळणार आहे। याचा मला विशेष आनंद वाटतो। मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल। दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी झी5 नक्की पहा असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला। हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे। या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली। अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, होम भूतकर,
पनपेटे, प्राजक्ता हनुमनगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे. सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया. या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं. नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया. आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5वर 28 जूनला करण्यात येणार आहे. हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे. मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5वर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. याचा मला विशेष आनंद वाटतो. मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल. दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी ZEE5वर नक्की पहा असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही हा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला भेटणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सत्य घटनांपासून प्रेरित असलेला आता थांबायचं नाही चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचे दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीचं मराठी कलाकारासह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली. अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गवारीकर, होम भूतकर, पनपेटे, प्राजक्ता हनुमनगर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहे. सर्वत्र कौतुक झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणूया. या चित्रपटाची केंद्रस्थानी तुकाराम भरत जाधव हा मध्यमवयी सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं. नव्याने रुजू झालेले अधिकारी आशुतोष गवारीकर तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. यानंतरचा तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतोय. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आता थांबायचं नाही हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. कधी आणि कुठे त्याबद्दल जाणूया. आता थांबायचं नाही या सिनेमाचा प्रीमियर ZEE5वर 28 जूनला करण्यात येणार आहे. हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवत मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमाने MIDBवर 8.8 सह जबरदस्त रेटिंग मिळवलेलं आहे. मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जूनच्या 28 तारखेला ZEE5वर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतात,
थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना Zee5वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो. मला विश्वास आहे की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नव्या अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल. दरम्यान आता थांबायचं नाही हा प्रेरणादायक सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल तर 28 जून रोजी Zee5वर नक्की पहा, असे आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलेले आहे.